आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2779 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. सोने दावेवरी तांबे तया पोटी, खरियाचे साठी बिकूप आहे. पारखी तो जाणे तयाच्या जीवीचे, निवडी दोहीचे वेगळाले. शिरा निरा कैसे होय एक पण, स्वादी तोची भिन्न भिन्न काळी. तुका म्हणे धिता आपणची खोटा, अपमान मोठा पावईल. पारखी तो जाणे तयाच्या जीवीचे, निवडी दोहीचे वेगळाले. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, सोने दावी वरी तांबे तया पोटी, खरियाचे साठी विकूप आहे. कारण महाराजांनी पहिल्या चरणामध्ये उदाहरण दिलेलं आहे. मोठं सोन्याचं दुकान आहे आणि दुकानामध्ये खरं सोनं लोकाला दाखवतो आणि माझं सोनं 24 कॅरेटचं सोनं आहे असं खरं सोनं आहे म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो विकतो. सोन्याची जाहिरात करतो, सोन्यावर 5% डिस्काउंट देतो. माझ्या दुकानामध्ये मी डुप्लिकेट सोनं ठेवीतच नाही. मग काय त्या दुकानामध्ये बायाची गर्दी तर भयानक असते. लाईनची लाईन त्या सोनं घेण्यासाठी त्या दुकानला लागते. मग त्या दुकानदार त्याच्या मनामधलं काय आहे, त्याच्या जीवामधलं म्हणजे अंतकरणामधलं कपट कुणालाच कळत नाही. मात्र लोक फसले जातात कारण लोकाला तांब मिसळलेलं सोनं त्यांच्या जीवनामध्ये घेतात असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, पारखी तो जाणे तयाच्या जीवीचे, निवडी दोन्हीचे वेगळाले. आता पारखी लोक जाणतात कारण ते दुकान मोठं आहे, जाहिरात आहे, प्रसिद्धी आहे. बाजारात हजारो दुकान सोन्याचे आहेत. ते प्रत्येक दुकानचं पारखी असतो आणि प्रत्येक दुकानदाराला माहीत असतं त्याच्या दुकानचं सोनं कसलं आहे, त्याच्यामध्ये तांब मिसळलेलं आहे हे त्यांना माहीत असतं. लोकाला ते खरं बोलतात, त्याचं सोनं खरं नाही, त्याच्यामध्ये तांब मिसळलेलं आहे. पण लोक हसतात. लोकाला वाटतं यांच्या दुकानला गिराईक नाही, यांच्या दुकानला गिराईक नाही नसल्यामुळं हे उनं बोलतात, त्याला नाव ठेवतात, त्यालाच जाऊन सांगतात ते दुकानदार असं म्हणाले. ते म्हणतं जळत असतात लोक, चलत असतो असं अजून मोठेपणानं तो त्याच्या जीवनामध्ये बोलत असतो. आणि मात्र पारखी मात्र त्याच्या अंतकरणामधलं सगळं जाणत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण पारखी बघून सोनं घेऊ, नाहीतर तांब मिसळल्याला आपल्याला सोनं दिलं तर आपल्या जीवनामध्ये आपण फसले जातो. म्हणून विवेक, बुद्धी, ज्ञान प्रत्येकाला भगवंतानं दिलेलं आहे. म्हणून पारखी अत्यंत महत्त्वाचा आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, क्षीरा निरा कैसे होय एक पण, स्वादी तोची भिन्न भिन्न काळी. इथंही महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. आता वरलं उदाहरण आणि खाल्ल्या उदाहरणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण इथं दूध आणि पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. दुधामध्ये थोडं बहुत पाणी मिसळलं, कारण निरशा दुधामध्ये एखादं कपभर पाणी मिसळलं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये लहानपणापासून दूध खाल्लेलं आहे, 10वीपर्यंत निरसं दूध खाल्लेलं आहे. पण थोडं बहुत पाणी मिसळलेल्या दुधामध्ये कळत नाही ते चव त्याची, हे पाणी घातलेलं दूध आहे हे कळत नाही. कारण दुधामध्ये पाणी मिसळलं की ते दूध पांढरंच सगळं दूध होतं, त्याचा काही कलर बदलत नाही. जास्त पाणी मिसळलं तर थोडं पाणी वाटतं ह्याच्यामध्ये पाणी आहे. पण चवीमध्ये ज्यानं निरसं दूध खाल्लेलं आहे मग त्याच्यामध्ये अर्धं पाणी ना अर्धं दूध असलं तर निरसं दूध खाणाराला मात्र त्याची चव भिन्न भिन्न त्याच्या जीवनामध्ये लागते. मात्र ही अनुभूती आहे. ही अनुभूती कधी कळते तुमच्या जीवनामध्ये, ज्यानं निरसं दूध खाल्लेलं आहे
आणि मग त्याला पाण्याचं दूध जर वाढलं तर तो सांगतो की हे निरसं दूध नाही, ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तो अनुभवामधून त्याच्या जीवनामध्ये सांगतो. आता दुसरा जो मनुष्य आहे त्यानं दूधच पाहिलेलं नाही, कधी निरसं दूधच खाल्लेलं नाही. लातूरमध्ये राहणारे, सिटीमध्ये राहणारे लोकांनी सदैव दुसऱ्याचं दूध विकत घेतलेलं, त्यांनी निरसं दूध त्यांच्या जीवनामध्ये बघितलेलंच नाही. मग त्यांना निरशा दुधाची ओळख त्यांच्या जीवनामध्ये होत नाही. त्यांना पाणी घातलेलं दूधच कारण त्यांना चविष्ट लागतं. पाणी घातलेलं दूधच त्यांच्या जीवनामध्ये पचन होतं, कारण निरसं दूध पचवायला ताकद लागते. पाणी घातलेलं दूध पचवायला ताकद लागत नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये निरसं दूध खाल्लं असेल तरच तुमच्या जीवनामध्ये त्याच्यात पाणी घातलंय किंवा न घातलंय हे पारख तुमच्या जीवनामध्ये करू शकता. तुम्ही जर निरसं दूध खाल्लं नसेल तर तुमच्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये थोडं बहुत पाणी घातलेलं ते तुम्हाला त्याची चव तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही. हे अनुभूतीचं ज्ञान आहे. या अनुभूतीमधून आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे धिता आपणची खोटा, अपमान मोठा पावईल. आता जो असा खोटं सोनं विकणारा आहे तांबं मिसळून, जो पाणी घालून दूध विकणार आहे तो खोटाच आहे. पहिल्या सुरू मनुष्य त्याच्या जीवनामध्ये खोटं म्हणजे लोकाला फसवीत असताना थोडं थोडं घाबरत असतो. थोडं थोडं खोटंपणामध्ये आधी थोडं थोडं तांबं मिसळतो, पुन्हा प्रमाण त्याचं तांबं मिसळण्याचं वाढतं. तसं थोडं थोडं पाणी मिसळतो, पुन्हा एवढा धीट होतो त्याला त्या पाणी मिसळल्याचं म्हणजे काही वाटत नाही. तांबं मिसळल्याचं त्याच्या जीवनामध्ये त्याला काही वाटत नाही. त्याला वाटतं मी सत्यच विकायला, मी सत्यच खरंच सोनं विकायला आहे, मी निरसंच दूध त्याच्या जीवनामध्ये मी विकायला आहे असं त्याच्या जीवनामध्ये वाटतं. पण त्याला आतून भीती असते. महाराजांनी इथं धिता जो शब्द उच्चारलेला आहे, धिता म्हणजे त्याला आपलं तांबं पितळ उघड पडू नये, आपला अपमान होऊ नये, आपल्याला कुणीतरी खोटं ठरवू नये, याच्यासाठी त्याच्या जीवनामध्ये तो भेद असतो. कितीही वरवर त्यानं त्याच्या जीवनामध्ये दाखविलं तरी आतून त्याला भीती असते. हे 100% जे पाप करणारे लोक आहेत, कारण अधर्माने त्यांच्या जीवनामध्ये वागणार आहेत, लोकाला फसविणार आहेत, असे लोक कितीही धीट दाखवत असले वरून आतून ते त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत भित्रे असतात, म्हणून ते भेद असतात असं महाराज या अभंगामधून सांगतात. याचं सार काय? सार ह्याचं एवढंच महाराजाला सांगायचं आहे. परमार्थही तसाच आहे आपल्या जीवनामध्ये. आता उन्हाळा चालू झालेला आहे, उन्हाळा चालू झालेला आहे, गावोगाव सप्ते आहेत. एकही गाव नाही की त्या गावामध्ये सप्ताह नाही, रामकथा भागवत कथा नाही. प्रत्येक गावामध्ये रामकथा भागवत कथा आहे. मग तुमच्या जीवनामध्ये भक्त कुणाला म्हणावा आधी एवढं तरी लोकांना कळालं पाहिजे. संत तर ही पुढची पदवी आहे. आपल्या जीवनामध्ये अजून भक्तच आपल्याला कळालं नाही, भक्त आपल्या सप्त्यामध्ये बोललेला नाही, आणि संत आपल्याला कधी कळावं, संत आपल्या गावामध्ये कधी येवे हे आपल्याला कळणं अत्यंत अवघड गोष्ट आहे. म्हणून संत कुणाला म्हणावं किंवा भक्त कुणाला म्हणावं? भक्त म्हणजे काय? जे कृष्णाची होय जे आपण, तय कृष्ण होय आपुले अंतकरण, मग संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी, ऐसिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असते, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. भक्त कुणाला म्हणावं? अध्यात्म म्हणजे काय? जो त्याच्या जीवनामध्ये सहज जीवन जगतो, विना कारण अहंकार नाही त्याच्या जीवनामध्ये, लोभ नाही, आशा नाही, सहज जीवन जगतो. या ध्येयात असून मन बुद्धी किंवा त्या विकाराचा त्याच्या देहाला स्पर्श होऊ देत नाही. मी आत्मा आहे, या आत्मबोधाने त्याच्या जीवनामध्ये कर्म करीत असतो, तोच भक्त आहे, त्यालाच अध्यात्म म्हणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये
हे जे असे लोक आहेत, क्वचित न कळे इंद्रियाचे ओढे, मुखे बडबडी शिकले ते, आपण जाऊन न्यावे नरकास, बळे बेताळीस कुळे जग, अबोलने बोले डोके डोळे झाकुनिया, बडबडे वाया दंभासाठी, तुका म्हणे आम्ही तेथील पारखी, नाचो देखो वेसी जाणो खरे. कारण तिथले पारखे आहोत. आम्हाला आमच्या जीवनामध्ये भक्त कुणाला म्हणावं, ज्याला त्याच्या जीवनामध्ये इंद्रिय त्याच्या ताब्यात ठेवलेले आहेत, त्याला चांगलं वाईट धर्म शास्त्र कळतं, तो विनाकारण बडबड त्याच्या जीवनामध्ये करीत नाही. नाहीतर जो विनाकारण या लोकाला आत्मज्ञान प्राप्त झालं नाही, लोकाला ज्ञान सांगत असेल तर महाराज सांगतात तो तर नरकाला जातो, पण त्याच्या 42 कारण पिढ्या घेऊन तो नरकाला त्याच्या जीवनामध्ये जावं लागतं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये लोकाला फसविलं असं तुम्हाला वाटतं. सोनं म्हणून तुम्ही तांबं विकाला तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला लोकाला फसविलं असं तुमच्या जीवनामध्ये वाटतं, लोकाला कळत नाही असं तुमच्या जीवनामध्ये वाटतं. मान मिळेल, धन मिळेल, पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल या जगामध्ये, पण त्या प्रत्येक कर्माचं फळ आपल्या जीवनामध्ये भोगावं लागतं. केले कर्म झाले तेचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. कारण केलेलं कर्म तेच भोगण्यासाठी आपल्याला परत परत आपल्या जीवनामध्ये जन्माला यावं लागतं. म्हणून आपण जे कर्म करतो, कितीही फसविण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला तरी लोकाला फसवित नाही आपण. आपल्या लोक तर फसतात तुमच्या नादी लागून तुमच्या जीवनामध्ये. म्हणून आपणच होई जे ब्रह्म, सारे जे कृत्याचे काम, मग की जे का निस्सीम सेवा जयाची. जो जीव त्याच्या जीवनामध्ये ब्रह्म झाल्याशिवाय निस्सीम अशी पराभक्तीच होत नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आधी भक्ती कळावी लागल, भक्ती कळाल्यानंतर आपल्याला संत कळतील आपल्या जीवनामध्ये. म्हणून राजनत्व नसतांगी, सो रायपण काय भोगी, का अंधारोहन अलिंगी दिनकरा ते, आणि आकाश जे नोहे तया आकाश काय जाणावे, रानाच्या रूपी मिरवे गुजाचे लेणे, म्हणून मी होणे नाही तया मीची आहे के ही, मग भजेल हे काही बोलो कीर. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये किती सुंदर सांगतात, जो आत्मा त्याच्या जीवनामध्ये आत्मरूप झाला नाही, आत्म्याचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये करून घेतलं नाही, ज्याला सर्वत्र मीच भरून आहे, मीच आत्मरूपाने या जगामध्ये नटलेला आहे, असा अनुभव आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो जीव तो भक्त होत नाही. म्हणून जीवनाआधी त्याच्या जीवनामध्ये भजन कीर्तन भक्ती काय आहे, संत नेमकं काय सांगतात हे आपल्या जीवनामध्ये आपण त्या संत जे सांगतात त्याप्रमाणे आचरण करावं. आधी आपल्या जीवनामध्ये भक्त तरी होवं. भक्त न होता आपल्या जीवनामध्ये भक्ती कळणार नाही. आता भक्ती अभक्ती झाले ताटे की पाती, कर्म कर्माची आवाती मालवून या. अमृत अनुभवामध्ये माऊली सांगतात भक्ती कशी आहे. कारण भक्ती म्हटलं की तिथं कर्म सत्कर्म असत्कर्म असं काही राहतच नाही. त्याची सर्व ज्योत एकाच ताटात मालवून तो ठेवतो. तो त्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान झालेलं असतं. त्याला कोणतंही कर्म केलं की त्याच्या जीवनामध्ये ती भक्ती होत असते. म्हणून ब्रह्मतेचे कर्म ऐसे बोधाले जयासम, तया कर्तव्ये नैष्कर्म धनुर्धरा. कारण अविवेकी बालपण आपल्या जीवनामध्ये गेलं पाहिजे, विवेकी येऊन आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. त्यावेळेसच कर्म तेच ब्रह्म. मग त्याच्या जीवनामध्ये करेल ते कर्म नैष्कर्म होतं. म्हणून आपल्याला आधी भक्त होवं लागल. म्हणून गावगाव सप्ते चालू आहेत. आता उन्हाळा आहे म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये विवेक बुद्धी भगवंतानं दिलेली आहे. महाराजांनी 350 वर्षापूर्वी तुम्हाला सावध केलेलं आहे. कमीत कमी तुमच्या गावामध्ये भक्त तरी बोलवा, त्या भक्ताचं तरी तुमच्या जीवनामध्ये दर्शन घ्या. पण जे संतच नाहीत
ज्यांच्या जीवनामध्ये संतच झाले नाहीत, मग आता असे जे लोक तुमच्या जीवनामध्ये बोलून तुमचा कधी उद्धार होणार आहे, असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरु तुकोबारा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.